औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पनीर, लस्सी, पेढे, खवा, हॉटेल्समधील पदार्थ तसेच गुटखा यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 2017 मध्ये जेव्हा तुकाराम मुंढे हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांना सलग 4 वेळा धमक्यांचे पत्र आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा धमकीबाजांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तेव्हाचा त्यांचा पत्रकार परिषदेतला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुकाराम मुंढे म्हणतात की मला धमकीचं 4थं पत्र मिळालं आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देत उद्ध्वस्त करण्याची भाषा वापरण्यात आली आहे. पण मी सांगतो, धमक्या देऊन माझ्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न करून फायदा नाही. ते सक्सेस होणार नाही. मुंढे पुढे म्हणतात, धमकीमुळे माझं डिसिजन चेंज होणार नाही. त्यांनी माझा इतिहास चेक करावा, मगच असल्या धमक्या द्याव्यात, असा थेट इशारा IAS तुकाराम मुंढे यांनी दिला होता. शिवाय आपण योग्य ती सुरक्षा घेतली असून कुटुंबही काळजी घेत आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान तुकाराम मुंढे यांचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. परवाच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचं पथक गेलं होतं. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरसे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारली आणि त्या थोडक्यात वाचल्या. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.